नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण असा पदर सुटलेला एकदम करायला सोपा असा पराठा बघणार आहोत कसा करायचा आहे. तर हा पराठा आपण डब्यामध्ये पण देऊ शकतो, मुलांना खूपच आवडीने खातील. तर बघा, इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. हे पराठे आपण प्रवासामध्ये वगैरे पण नेऊ शकतो किंवा झटपट जर नाश्त्याला काय करायचं ते सुचत नसेल तेव्हा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. चपाती अशा पद्धतीने लाटून झालेली आहे, तर इथे मी अर्धा चमचा तिखट टाकते. आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण टाकू शकतो. आणि 2 चिमूटभर हळद टाकली आहे आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी जिरी टाकलेली आहे. जिरीऐवजी जिरी पावडर पण टाकू शकता. आणि इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे. तर ह्या पराठ्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकल्यामुळेच हा पराठा चवीला एकदम उत्तम लागतो. तर बघा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे सगळीकडे. आता आपण फोल्ड करूया. तर बघा, इथे अशा पद्धतीने चौकोनी फोल्ड करायचे आपल्याला. त्यामुळेच ह्या पराठ्याला लेयर्स खूप छान येतात. असं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, नंतर पीठ लावून आपल्याला चौकोनीच लाटून घ्यायचं आहे. तर इथे हलक्या हाताने अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. हा पराठा जास्त जाड पण लाटायचा नाही, थोडासा पातळच लाटायचा. तर लाटून झालेला आहे. आता तव्यावर इथे मी तेल टाकत आहे थोडंसं. तर आता हा पराठा आपल्याला मंद ते मीडियम आचेवर भाजून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने उलताना मी थोडंसं प्रेस करते आहे आणि इथे मी थोडंसंच तेल लावणार आहे. मी भाजताना थोडंसं तेल लावते आहे, कारण हा पराठा आपण तुपासोबत खायचा आहे. तुपासोबत खाल्ल्यामुळे या पराठ्याला खूप मस्त चव येते. तर बघा, दोन्ही बाजूनी एकदम मस्त असा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपला पराठा इथे झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार तूप टाकायचे. नंतर तूप सगळीकडे पसरवून घ्यायचे. मुलांना डब्यामध्ये जर अशा पद्धतीने आपण तूप लावून घडी करून दिला पराठा, तर तो दिवसभर पण मऊ राहू शकतो, अजिबात कडक होत नाही. तर इथे आपला पराठा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.